शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक आजच्या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक यांनी प्रतिमा पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. यापुढील कार्यक्रमाचे सुंदर संचालन मी करणार आहे. आज आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग यावर ऐकूया. इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडेल. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी मला महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अनेक कष्ट सहन करावे लागले, पण त्यांनी ते आपल्या विचारापासून डगमगले नाही. त्यांच्या प्रयत्नामुळे आपली यासाठी झाले झाले आज प्रिय शिक्षक मला आंदोलन आहे. कशा या धन्यवाद अनवर. यानंतर एकदा सावित्री किलोकर आपले विचार मांडेल. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव. त्यांचे वडील रामजीराव संगीवर शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. वडिलांच्या विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेबांनी होता. डॉक्टर बाबासाहेबांचे जवळचे मित्र म्हणजे पुस्तक. ते पुस्तकात खूप रहायचे. वाचनामुळे त्यांना मनोरंजन करण्याची सवय लागली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तम ज्ञान, अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. अशा या कटित्व आणि शिल्पकाराला अभिवादन करून मी थांबते. जय हिंद. धन्यवाद निरंबर. यानंतर एकदा 7वी गुरुपीठला आपले विचार मांडण्यास मी पुढे बोलवत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा असे म्हणतो, कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे या तळमळीने ते अहोरात्र जगले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून विविध सिद्धार्थ कॉलेज स्थापना केली. वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा त्यांनी आपल्याला संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून म्हणजे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद गुरुप्रिय. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून आपल्याला 2 थोर व्यक्तींच्या विचारांची व कार्याची माहिती मिळाली. कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात धावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने व त्यागाने सेवेने प्रेरित हो आपण शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करूया. हे आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद कुणाल. आता मी आभार प्रदर्शन जंगल करेन. आज आमच्या वर्गाच्या महासभेला मुख्याध्यापिका सर्व शिक्षक उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तसेच आमच्या वर्गमित्रांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या रखवालदार मामा सेविका मावशी आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणूनच आम्ही सभागृहाची सभा व आत्माची व्यवस्था व मुलांची बैठक व्यवस्था करू शकतो. त्यांनी व अतिशय छान
संचालन केले. मुघल यांची व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग चित्रे रेखाटन दिसले आहे. त्यामुळे बालसभेची वातावरण